मोबाईलच्या अतिवापरामुळे खेळाची मैदानं सध्या ओस पडत चालली आहेत. खेळ, खेळाडू आणि मैदानं यांना ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी कोडोली फुटबॉल क्लबच्या वतीनं कृष्णराज फुटबॉल चषक या ग्रामीण फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. स्पर्धेचं हे यंदाचं 6वं वर्ष असून यावर्षी 24 ऑक्टोबर ते 26 ऑक्टोबर या कालावधीत कोडोली हायस्कूलच्या मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. ग्रामीण भागातील फुटबॉल खेळाडूंना संधी देण्यासाठी खुल्या गटातील या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असल्याचं आयोजक अर्जुन पाटील यांनी सांगितलं. 24 ऑक्टोबरला वन अधिकारी श्रीकांत पवार, कोडोली विभाग शिक्षण संघाचे अध्यक्ष अजिंक्य पाटील, कुरळप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील, कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक कैलास कोडग, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक जयकुमार सूर्यवंशी, कोडोली अर्बन बँकेचे अध्यक्ष राहुल पाटील आणि मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे. या स्पर्धेचा बक्षीस समारंभ 26 ऑक्टोबर रोजी वारणा बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष विश्वेश कोरे यांच्यासह सूरज कारवे, निवास पाटील, रणजित पाटील, संदीप जाधव, विक्रम चव्हाण आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार आहे. या स्पर्धेसाठी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून 32 संघांची नोंद झाली असून विजेत्या संघाला 31,000 रुपये आणि चषक, उपविजेत्या संघाला 21,000 आणि चषक, तृतीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या संघाला 15,000 रुपये आणि चषक, तर चौथ्या क्रमांकावरील संघाला 7,000 रुपये आणि चषक अशी बक्षिसं देण्यात येणार आहेत. याशिवाय बेस्ट स्ट्रायकर, बेस्ट डिफेंडर, बेस्ट गोलकीपर आणि मॅन ऑफ दी सिरीज या बक्षिसांनी खेळाडूंचा सन्मान करण्यात येणार असल्याचं क्रीडा शिक्षक सतीश पाटील यांनी सांगितलं. या पत्रकार बैठकीला हर्षल खेडकर, रणजित पाटील, सागर पाटील, सागर खराडे, विशाल पाटील तसंच कोडोली फुटबॉल क्लबचे सदस्य आणि खेळाडू उपस्थित होते.